नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत मूलभूत अधिकार म्हणजे फंडामेंटल राईट्स। आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे कदाचित सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर असेल, आपल्या घटनेचा आत्मा म्हणू शकतात किंवा आपल्या घटनेचा पूर्ण सारांश। कारण भारतीय जनतेला लोकशाहीप्रमाणे किंवा एखाद्या डेमोक्रेसीमध्ये कुठले अधिकार असले पाहिजे किंवा कुठले कुठले अधिकार आहेत, हे सगळे अधिकार देण्याचं काम फंडामेंटल राईट्स देतात। आणि ह्या अधिकारांचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे? आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी मदत करणे किंवा आपल्याला माणूस म्हणून जगता यावं याच्यासाठी हे अधिकार देण्यात आलेले आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांना मूलभूत अधिकारांमध्ये आर्टिकल जास्त असल्यामुळे किंवा डेटा जास्त असल्यामुळे यांचा अभ्यास करणं अवघड सुद्धा जातं। त्या सर्व विद्यार्थ्यांची मदत व्हावी फक्त याच कारणासाठी आपण हे चॅप्टर घेत आहोत। आता मूलभूत अधिकारांची सुरुवात आर्टिकल 12 पासून होते। आपण एक एक टप्प्याने सर्व मूलभूत अधिकार बघू। मग एकदा सगळे आर्टिकल संपले कि मग त्याच्यानंतर त्याच्यातले जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते सुद्धा तेव्हा बघू। जस्टिसेबल किंवा न्याय प्रविष्ट काय असतं, नॉन जस्टिसेबल काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण तेव्हा बघू। आज आपण फक्त सुरुवात करणार आहोत आर्टिकल्सला, खास करून आर्टिकल 12। आपल्या घटनेच्या चॅप्टर 3 मध्ये किंवा पार्ट 3 मध्ये फंडामेंटल राईट्स हे त्याच्यात मूलभूतपणे टाकलेले आहेत। त्यातही या फंडामेंटल राईट्स मध्ये एक आर्टिकल 32 सुद्धा आहे, जो ह्या सर्व अधिकारांना न्यायप्रविष्ट किंवा जस्टिसेबल बनवतो। म्हणजे आपण कोर्टात जाऊ शकतो या अधिकारांच्या उल्लंघनासाठी। तर मग आज आपण सुरुवात करू आर्टिकल 12 ला। मित्रांनो, सगळ्यात पहिलं जे आर्टिकल आहे ते आहे आर्टिकल 12। याच्यात घटना बनवताना जे आपले घटनेचे फोरफादर्स होते किंवा फाउंडर्स होते, घटनाकार होते, त्यांना हे लक्षात आलं होतं की नंतर या व्याख्यांमध्ये किंवा डेफिनेशन्स मध्ये गडबड होऊ शकते, म्हणून त्यांनी तेव्हा डेफिनेशन ऑफ स्टेट तयार करून ठेवली की मूलभूत अधिकार कोणाविरुद्ध अवेलेबल असतील किंवा कोणाविरुद्ध उपलब्ध असतील। तेव्हा स्टेटची डेफिनेशन देताना इथे काय डेटा दिलाय काय नाही, सगळ्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एकच कन्क्लुजन काढायचं। अशी कुठलीही गोष्ट जी सरकारी आहे ती राज्याच्या किंवा शासनाच्या डेफिनेशन मध्ये येऊन जाते, स्टेटच्या डेफिनेशन मध्ये येऊन जाते। केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, केंद्र सरकारचे आदेश असो, राज्य सरकारचे आदेश असो, पोलीस प्रशासन असो, सरकारी अधिकारी असो, इव्हन एखादा सरकारी कॉन्ट्रॅक्टर किंवा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर जरी असेल, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला जर नुकसान होत असेल किंवा तुमचे मूलभूत अधिकार हिरावले जात असतील तर त्याला सुद्धा स्टेटच्या डेफिनेशन मध्ये कन्सिडर केलं जातं। सो स्टेटची जी डेफिनेशन आहे किंवा राज्याची जी व्याख्या आहे ती अतिशय मोठी आणि खूप म्हणजे त्याच्यात सगळंच टाकलेलं आहे। अशी कुठलीच गोष्ट नाही जी सरकारशी संबंधित आहे व राज्याच्या व्याख्येत येत नाही असा त्याचा अर्थ नाही। सर्व गोष्टी राज्याच्या व्याख्येमध्ये येऊन जातात। सो सगळ्या शासकीय वस्तू किंवा सगळ्या शासकीय सुविधा किंवा सगळ्या शासकीय संस्था सगळ्यांच्या विरोधात तुम्हाला हे मूलभूत अधिकार उपलब्ध आहेत। म्हणून डेफिनेशन ऑफ स्टेट मध्ये ऑल इन्क्लुझिव्ह डेफिनेशन आहे। सर्वच्या सर्व सरकारी कामं किंवा सर्वच्या सर्व सरकारी संस्था तुमच्या त्याच्यात येऊन जातात। पुढे आपले जे घटनाकार होते किंवा आपले घटनेचे जे शिल्पकार होते त्यांनी सगळ्यांनी एक गोष्ट अजून क्लिअर करून ठेवली, कुठलाही कायदा, कुठलीही रूढी, कुठलीही परंपरा किंवा कुठलीही गोष्ट असेल ती जर मूलभूत अधिकारांच्या विरोधात जात असेल तर ती घटनाबाह्य असेल किंवा घटनेच्या विरोधात असेल, म्हणून तिला नाकारावं लागेल असं तिथे मेन्शन केलेलं आहे। त्याच्यासाठी येतं आर्टिकल 13। आर्टिकल 13 मध्ये काय दिलेलं आहे? एनी लॉज इनकन्सिस्टंट विथ और डेरोगेटरी विथ फंडामेंटल राईट शॅल बी नल अँड वॉइड। म्हणजे काय? असं कुठलाही कायदा जो मूलभूत अधिकारांच्या विरोधात असेल किंवा अशी कुठलीही रूढी किंवा अशी कुठलीही परंपरा, कुठलीही रिच्युअल जे मूलभूत अधिकारांच्या विरोधात असेल आणि त्याला जर कायद्यासारखी ताकद असेल, जसं गावाकडे काही रूढी परंपरा असतात ज्या गाव किंवा गावाकडचे लोक किंवा शहरात सुद्धा त्या समाजाचे लोक खूप फोर्सने किंवा जबरदस्तीने ते लागू करत असतात। सो ते सुद्धा एक प्रकारे कायद्याचं रूप घेऊन घेतं। सो ती जी रूढी परंपरा असेल ती जर मूलभूत अधिकारांच्या विरोधात असेल तर त्याला सुद्धा आपण घटनाबाह्य घोषित करून घेऊ शकतो आणि ते काम आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्ट करतं आणि आर्टिकल 226 नुसार हायकोर्ट करतं। या दोघं आर्टिकल्स मध्ये जास्त कन्फ्युजन, तुम्हाला पुस्तकात बघितलं तुम्ही लक्ष्मीकांत किंवा दुसरे कुठलेही पुस्तकं बघितले त्याच्यात खूप सारा डेटा दिलेला आहे, पण याला जर शॉर्ट मध्ये केलं, जर शॉर्ट मध्ये समजून घ्यायचं असेल तर अशी कुठलीही व्यवस्था किंवा असा कुठलाही कायदा किंवा असा कुठलीही एक प्रकारे रेग्युलेशन किंवा रूल तो जर फंडामेंटल राईटच्या विरोधात असेल तर तो लागू करता येत नाही। पण त्याच्यातही आर्टिकल 35, 36, 34 यांच्यामध्ये दिलेलं आहे की काही संस्थांना हे मूलभूत अधिकार लागू होणार नाहीत, कुठे कुठे लागू होत नाही ते सुद्धा दिलेलं आहे, तेही आपण नंतर बघणारच आहोत।
आता आपण आर्टिकल वाईज एक 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 बघत जाऊ. सो याच्यात तुम्हाला सगळ्यात पहिले लक्षात आलं असेल राज्याची डेफिनेशन किंवा शासनाची डेफिनेशन व्याख्या काय दिलेली आहे ते, आणि दुसरं असे कुठले लॉज किंवा रूल्स आहेत जे फंडामेंटल राईटच्या विरोधात आहेत तर त्यांचं काय होईल हे सुद्धा. सो दोघं गोष्टी आपल्या क्लिअर झालेल्या आहेत. मग इथून चालू होतं तुमच्या आर्टिकल 14. आर्टिकल 14 मध्ये सगळ्यात महत्वाचं दिलेलं आहे कायद्यासमोर समानता, इक्वालिटी बिफोर लॉ. आता एव्हिडायसीचा जो रूल ऑफ लॉचा कन्सेप्ट आहे, एव्हिडायसीच्या रूल ऑफ लॉच्या कन्सेप्ट मधून इक्वालिटी बिफोर लॉ हा कन्सेप्ट घेतलेला आहे. आता इक्वालिटी बिफोर लॉ जो आहे याच्यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की इथे क्लिअर कट म्हटलेलं आहे शासनाने कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात कायद्याचा वापर फक्त त्या व्यक्ती विरोधात करू नये. म्हणजे काय, सगळ्यांना कायद्याचं समान संरक्षण असेल आणि सगळे कायद्यासमोर समान असतील. म्हणजे याच्या दोन गोष्टी समजतात. पहिली की कोणालाही विशेष अधिकार नसतील, तो भले कोणीही असो. इव्हन भारताच्या पंतप्रधानांना कायद्यासमोर जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच तुम्हाला, मला किंवा आपल्या गल्लीतल्या एखाद्या सर्वसामान्य माणसाला किंवा रस्त्यावरच्या भिकाऱ्याला सुद्धा जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच देशातल्या प्रत्येक नागरिकाला आहे, फक्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना सोडून. राष्ट्रपती, राज्यपाल यांना मात्र कायद्यासमोर समानता लागू होत नाही, ते त्या ह्या प्रोव्हिजन मधून वगळलेले आहेत. पण बाकी सर्व लोक कायद्यासमोर समान आहेत, मग ते कोणीही असो. रियालिटीमध्ये तसं होत नाही. रियालिटीमध्ये साहजिकच मुकेश अंबानीची कायद्यासमोर समानता आणि माझी समानता वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मोठ्या लोकांकडे पैसा चांगला असल्यामुळे ते चांगले वकील लावू शकतात, त्यांना कायद्याचा जास्त फायदा होऊ शकतो. बट ऑन पेपर घटनेमध्ये तरी असं दिलेलं आहे की सगळे लोक कायद्यासमोर समान असतील. याच्यासोबतच सगळ्यांना कायद्याचं समान संरक्षण असेल. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतोय आणि एखाद्या मोठ्या माणसावर अन्याय होतोय तर दोघांना जे संरक्षण भेटायला पाहिजे तेच संरक्षण भेटेल. पण रिअलमध्ये तसं होत नाही. रिअलमध्ये जर एखादं श्रीमंताचं पोरग असेल किंवा एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याचं किंवा मंत्र्याचं पोरग असेल, त्याच्या विरुद्ध गुन्हाच दाखल होत नाही. गुन्हा दाखल झाला तर ते पोलीस स्टेशनमध्ये बसतं, त्याला मस्त चहा, कॉफी, थम्सअप, कोल्ड्रिंक सगळं आणून देतात. तुमच्या माझ्या सारख्यावर गुन्हा दाखल झाला की आतमध्ये गेल्यावर पहिले बेल्टे मारतात. याच्यामुळे कायद्यासमोर समानता ऑन पेपरच आहे, पण तरीही घटनेमध्ये ती दिलेली आहे. कायद्याचं समान संरक्षण सुद्धा सगळ्यांना तिथे देण्यात आलेलं आहे. इथे तुम्हाला कायद्यासमोर समानतेचा खूप मोठा एक भाग म्हणजे की इथे सगळेच्या सगळे लोक कायद्यासमोर इक्वल असतील, याच्यात भेदभाव होणार नाही. आणि एव्हिडायसीने जे रूल ऑफ लॉ सांगितलं होतं ते त्याच्यात आणि भारतात एकच फरक आहे. एव्हिडायसीचे सगळे कन्सेप्ट लागू होतात, पण एक कन्सेप्ट जो लागू होत नाही. एव्हिडायसी म्हणतात की घटनेची पॉवरचा जो सोर्स आहे किंवा मूलभूत अधिकारांचा जो सोर्स आहे तो आहे लोकांचे अधिकार. म्हणजे लोकांचे अधिकार आहेत म्हणून घटना आहे असं एव्हिडायसीचं म्हणणं आहे, किंवा म्हणून घटनेला अधिकार आहे. पण आपल्या देशात तसं नाही. आपल्या देशात घटना लोकांना मूलभूत अधिकारांचे अधिकार देते. आपल्या देशात लोकांना घटना पॉवर देते, त्यांच्याकडे घटनेला लोक पॉवर देतात. हा फरक एव्हिडायसीच्या रूल ऑफ लॉ मध्ये आणि आपल्या रूल ऑफ लॉ मध्ये पाहायला भेटतो. त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळं सिमिलर आहे. याच्या पुढे गेल्यास आपल्याला एक गोष्ट दिसेल, आर्टिकल 15. आर्टिकल 15 हे फक्त भारतात भेदभाव रोखण्यासाठी आणलेलं आहे. साहजिकच आहे, आपल्याकडे कास्ट सिस्टीम होती, आपल्याकडे रिलिजियस भेदभाव होतात, आपल्याकडे जातीवरनं भेदभाव होतात, आपल्याकडे लिंगावरनं भेदभाव होतात. तुम्ही स्त्री आहात, तुम्ही पुरुष आहात. महिलांना तर हजारो वर्ष शिक्षण सुद्धा घेऊ दिलं नाही आपण, त्यांना फक्त चूल आणि मूल सांभाळायचं काम होतं. मागासवर्गीयांना हजारो वर्ष शिक्षण घेऊ दिलं नाही. जातीपातीवरनं आपण शिक्षणाचा अधिकार नाकारलेला आहे. बघायला गेलं तर असं क्षेत्रच राहिलं नाही जिथे आपण भेदभाव केलेला नाही. भेदभावाचा उच्चांक गाठायचं काम भारताने केलं होतं आणि हा इतिहासाचा भाग आहे. जरी कोणाला याचं वाईट वाटत असेल तरी आपण काही इथे लोकांचे मन धरण्यासाठी आलेलो नाही आहोत. आपला मुख्य हेतू जो आहे तो आहे की घटना काय सांगते ते समजून घेणे. त्याच्यासाठी भारतात भेदभाव व्हायचा का? हो, व्हायचा. हे सुद्धा आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. भारतात भेदभाव किती व्हायचा तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकत नाही, एवढा व्हायचा. स्त्रियांना जिवंत जाळण्याची संस्कृती सुद्धा आपलीच आहे. एक प्रगल्भ आणि मोठा इतिहास आपल्याला आहे, मान्य आहे. चांगली एक संस्कृती सुद्धा आहे, पण त्या संस्कृतीवरती काळीमा फासणारे सुद्धा कामं आपण केलेले आहेत, हे सुद्धा तितकंच खरं आहे. पण तो मुद्दा नसून आपल्याला हा भेदभाव नष्ट करायचा होता. याच्यासाठी आपण आर्टिकल 15 कॉन्स्टिट्यूशन मध्ये आणलं आणि आंबेडकरांना ह्या गोष्टीची चांगली कल्पना होती. भेदभाव कसा कसा होऊ शकतो ते इथं दिलेलं होतं. सो कुठल्या कुठल्या कारणावरून भेदभाव नाकारता येतो, याच्यात 5 कारणं दिलेले आहेत. रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स आणि प्लेस ऑफ बर्थ. म्हणजे काय? धर्म,
वर्ण, जाती, लिंग आणि जन्मस्थळ ह्या 5 कारणांवरून तुम्ही भेदभाव करू शकत नाही. म्हणजे हा स्त्री आहे, ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, किंवा याचा जन्म इथला झालाय, त्याचा जन्म तिथला झालाय. हा, जर तो भारताचा नागरिक आहे, त्याचा जन्म कुठेही झाला असेल, काही घेणं देणं नाही, भारताचा नागरिक पाहिजे. किंवा एखादा काळा आहे, गोरा, आता साहजिकच आहे, काळा गोरा हा वर्णाचा फरक आपल्याकडे एवढा सहसा पाहायला भेटत नाही. अमेरिका, युरोप तिकडे पाहायला भेटतो. तिकडे एखाद्याला जर काळा म्हटले तर त्याचा अपमान होतो आणि तुमच्या विरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो. आपल्या देशात आई वडील लाडालाडाने पोराचं नाव काळू किंवा काळ्या ठेवून देतात. ठीक आहे, आपल्याकडे देव सुद्धा तसे होते, जसं की काळाराम मंदिर वगैरे पाहायला भेटतं. सो काळ्या गोऱ्या वर्णाचा एवढा काही फरक आपल्याकडे जाणवत नाही. ती गोष्ट एवढी सिरियस नाही. पण आपल्या देशात रिलिजियस भेदभाव म्हणजे धार्मिक भेदभाव, जातीवादाचं म्हणजे लिमिटच क्रॉस केली आपण. जाता जात नाही ती म्हणजे फक्त जात, हा प्रकार आपल्या देशात पाहायला भेटतो. सो हे लिंग, स्त्री पुरुष समानता वगैरे हे मूल्य तर आणले, पण स्त्री पुरुष समानता खरंच होता होता भरपूर टाइम लागला. आज घडीला कदाचित परिस्थिती उलट सुद्धा झाली आहे. आज घडीला स्त्रियांना जास्त अधिकार आहेत, पुरुषांना कमी आहेत. पुरुषांच्या जेवढ्या आत्महत्या होत आहे बायकोच्या त्रासाला वैतागून, ते बघतात तर कदाचित आजकाल पुरुषांवरच अन्याय व्हायला लागला. पण इतिहासात बघितलं तर स्त्रियांवर जो अन्याय झालाय तो खूप झालेला आहे. त्याच्यामुळे लिंगाच्या आधारे भेदभाव करणं सुद्धा नाकारण्यात आलेलं आहे. लिंगाच्या आधारे सुद्धा सरकार भेदभाव करू शकत नाही. आणि जन्मस्थळ किंवा प्लेस ऑफ बर्थ याच्या बेसिसवर तर भेदभाव नाकारलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी अजून दिसतील. सर्व प्रकारचे डिस्क्रिमिनेशन, सर्व प्रकारचे भेदभाव नाकारलेले आहेत. पण तरीही इथे अजून काही गोष्टी दिलेल्या सुद्धा आहेत. जसं की सरकारला जर गरज वाटली तर सरकार महिला आणि बाल कल्याण म्हणजे लहान मुलांच्या आणि महिलांच्या प्रगतीसाठी किंवा विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी सरकार काही विशेष तरतुदी करू शकतात, ज्या पुरुषांच्या विरोधात सुद्धा राहू शकतात. मग त्यांना तुम्ही भेदभाव म्हणणार का? नाही. एखादा घटक जर समाजातला वीक असेल त्याला ताकद देणे, याचा अर्थ तो जो स्ट्रॉंग घटक आहे किंवा सशक्त घटक आहे त्याच्यावरती अत्याचार होतो असं बिलकुल नाही. याचंच उदाहरण आहे आरक्षण. आजकाल महिलांनाही आरक्षण द्यायला लागले. महिलांना आरक्षण दिलं म्हणजे पुरुष समाज कमजोर झाला किंवा कमकुवत झाला असा त्याचा अर्थ होत नाही. सो याच्यासाठीच तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे की भेदभाव रोखण्यासाठी जरी सुविधा केलेल्या आहेत, पण दुर्बल घटकांना ताकद देण्यासाठी सरकारला वाटलं तर विशेष तरतुदी सरकार तिथे करू शकतो. जसं की SC ST म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, SC ST चे जे लोक आहेत किंवा मागासवर्गीय जाती जमातीचे जे लोक आहेत, याच्यासोबतच इतर मागासवर्गीय जे आहेत OBC यांना सुद्धा आरक्षण देण्यात आलेलं आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये ऍडमिशन वगैरे घेताना आरक्षण दिलं जातं. आता टेक्निकली बोलणार तर यस, कास्टच्या बेसिसवर किंवा लिंगाच्या बेसिसवर हा भेदभाव तर आहे, पण मग याचा अर्थ तो घटनेच्या विरोधात आहे का? तर नाही. मागासवर्गीय घटकांना सशक्तीकरण करणे किंवा त्यांना बळ देणे याच्यासाठी हा भाग आणलेला होता. आता बऱ्याच लोकांनी सांगितलं आम्ही आले आरक्षण संपू, कोणी संपवलेलं नाही. सुरुवात त्याची फक्त 10 वर्षासाठी होती, पण नंतर वाढवत नंतर BJP वाले, काँग्रेसवाले जे सरकार आले सगळ्यांनी ते वाढवतच आणले. सो जर कोणी म्हणत असेल आरक्षण आहे, आरक्षण संपवायचे तर आम्हाला मतदान करा, तर ते खोटं बोलतंय. कारण तुमचं सरकार येऊन पण तुम्ही पण भरपूर 10-10, 20-20 वर्ष राज्य केलंय, तरी तुम्हीही काही आरक्षण संपवलेलं नाही. आणि आरक्षणाचा वापर आज खरंच ज्या घटकांना पाहिजे त्यांना न होता, म्हणजे ज्यांना गरज नाहीये त्यांना होतोय. म्हणजे मागासवर्गीयांमधले जे अधिकारी वगैरे होऊन गेले त्यांच्या मुलाबाळांना आरक्षणाचा जास्त फायदा होतोय असं कुठेतरी नोटीस होते. बट तो भाग वेगळा आहे. आपल्याला आज फक्त भेदभाव जे आहे किंवा डिस्क्रिमिनेशन जे आहे त्याच्या विरोधात काय काय सुविधा आहेत ते आपल्याला बघायचं आहे. याच्यासोबतच या आर्टिकल 15 मध्ये जे काही दिलेलं आहे, ठीक आहे, किंवा आर्टिकल 29 मध्ये जे काही दिलेलं आहे, हे सगळं सरकारला सर्वसामान्य किंवा मागासवर्गीय लोकांच्या कल्याणासाठी काही तरतुदी करण्यापासून रोखू शकत नाही असं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. म्हणजे सरकार मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करू शकतात, त्या जरी बाकीच्या मेनस्ट्रीम समाजासोबत किंवा मेनस्ट्रीम समाजाच्या विरोधात असल्या तरी त्या तशा असू शकतात. त्यांना परवानगी दिलेली आहे. म्हणून शैक्षणिक संस्थांमध्ये मागासवर्गीयांना, महिलांना आरक्षण भेटतं. पुढचा आर्टिकल येतं आर्टिकल 16, इक्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे काय? सरकारी नोकरीमध्ये समान संधी. ज्या प्रकारे आर्टिकल 15 मध्ये भेदभाव रोखलेला आहे त्याच प्रकारे सरकारी नोकरीमध्ये सगळ्यांना समान संधी देणं हेच सुद्धा घटनेने बंधनकारक आहे. हा सुद्धा आपला मूलभूत अधिकार आहे. सो त्याच्यासाठी हे आर्टिकल आणलेलं आहे, सरकारी नोकरीमध्ये समान संधी. याच्यात सुद्धा तुम्हाला तेच कारण दिसतील. जेमतेम
तुम्हाला इथे रिलिजन दिसेल, रेस दिसेल, कास्ट दिसेल, सेक्स दिसेल, प्लेस ऑफ बर्थ दिसेल. इथे एक्स्ट्रा काय, डिसेंट किंवा वंश तुमचा काय आहे, आणि रेसिडेन्स तुम्ही कुठले रहिवासी आहात. ह्या कारणांवर लोकांमध्ये सरकारी नोकरी देताना भेदभाव करू नये असं घटनेने सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय, एखाद्याला फक्त तू ह्या जातीचा आहे किंवा त्या जातीचा आहे म्हणून नोकरी नाकारली जाऊ शकत नाही. तू जर फक्त स्त्री आहेस किंवा पुरुष आहेस म्हणून तुम्हाला नोकरी नाकारली जाऊ शकत नाही. काळा गोरा, स्त्री पुरुष, धर्म, जात, भेद, पंथ किंवा डिसेंट किंवा तुम्ही इथले रहिवासी आहात तुम्हाला असं चालणार नाही, हे असे भेदभाव करायला नाकारलेलं आहे. पण तिथे सुद्धा काही विशेष तरतुदी आहेत, जसं की काही राज्यांमध्ये, आंध्र प्रदेश झालं, तिकडे झालं, काही राज्यांमध्ये क्लास 4 क्लास डी च्या ज्या पोस्ट असतात या पोस्टमध्ये नोकरी मिळवण्यासाठी त्या राज्याचं रहिवासी असणं बंधनकारक असतं. अशा काही तरतुदी तिथे तुम्हाला पाहायला भेटते. या सुद्धा घटनेच्या विरोधात नाही, कारण त्यांना विशेष संरक्षण देण्यात आलेलं आहे. याच्यासोबतच तुम्हाला एक गोष्ट इथे आणखी कळेल की भेदभावाला, जसं आर्टिकल 15 मध्ये मागासवर्गीयांसाठी किंवा महिलांसाठी किंवा लहान मुलांसाठी त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी काही विशेष तरतुदी करायचा अधिकार आहे, तसाच इथे सुद्धा भेटतो. सरकारला वाटलं तर मागासवर्गीय किंवा महिलांच्या संदर्भात त्यांच्या बाजूने काही कायदे करू शकते, जेणेकरून त्यांना अजून संरक्षण मिळेल, त्यांचं अजून सशक्तीकरण होऊ शकतं, डेव्हलपमेंट किंवा विकास होऊ शकतं. याच्यासाठी आर्टिकल 16 मध्ये सुद्धा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. याच्यासोबतच तुम्हाला इथे एक गोष्ट अजून लक्षात येईल. आता आर्टिकल 15 किंवा आर्टिकल 16 मध्ये भेदभाव करणं अलाउड नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यासोबतच काही कारणास्तव भेदभाव करणं अलाउड आहे, हे पण बरोबर आहे. याच्यासोबतच शैक्षणिक कारणांसाठी भेदभाव करणं सुद्धा अलाउड आहे. म्हणजे समजा एखादं पद असेल, ठीक आहे, सरकारी नोकरीमधलं एखादं पद असेल, तिथे वाटलं तर सरकार अशी काही अट टाकू शकतं की ह्या पदासाठी आम्हाला ह्याच पदवीचे लोक पाहिजे, म्हणजे शैक्षणिक पात्रता हीच पाहिजे, अशी अट सरकार टाकू शकतं. त्याला तुम्ही कायदा विरुद्ध म्हणू शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ जसं IAS किंवा एखादा अधिकारी होण्यासाठी ऍटलिस्ट ग्रॅज्युएशन किंवा डिग्री असणं कंपल्सरी आहे. मग एखादा 10वी झालेला मुलगा असा नाही म्हणू शकत की मला पण IAS ची परीक्षा द्यायची नाही. तुला जर द्यायची आहे परीक्षा तर तू ग्रॅज्युएट हो, किंवा मग तू ग्रॅज्युएट आहेस तर देऊ शकतो. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मला विदाऊट ग्रॅज्युएशनच परीक्षा द्यायची. का? कारण तिथे ती अट आहे. ठीक आहे. जसं की एखादी सरकारी नोकरी असेल पण ती मेडिकल साईडची आहे, डॉक्टरची नोकरी आहे सरकारी दवाखान्यामध्ये, तर त्याच्यासाठी ते डॉक्टरच हायर करतील ना. गावाकडचे कट्ट्यावर बसलेले कार्यकर्ते हायर केल्यावर झालेच ऑपरेशन. किडन्या सापडणार नाही, लिव्हरही सापडणार नाही, फुफ्फुसही सापडणार नाही. सो शैक्षणिक अटी ज्या असतात त्या सुद्धा कायद्याने मान्य केलेल्या असतात. ह्या गोष्टी आपल्याला इथं लक्षात येणं गरजेचं आहे. पुढचं जे आर्टिकल असतं ते आहे आर्टिकल 17. याच्यात अस्पृश्यता निर्मूलन किंवा अनटचॅबिलिटी अबॉलिशन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. अनटचॅबिलिटी म्हणजे काय? अनटचॅबिलिटी म्हणजे ऍक्च्युली अस्पृश्यता आपल्या देशात सगळ्यांना ऑलमोस्ट कल्पना आहे. पण पूर्वीच्या जमान्यात काय होतं की जे खालच्या जातीचे किंवा जातींमध्ये आपले कसे वर्ण सिस्टीम होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वाणिज्य, मग शूद्र जातीमध्ये सगळ्यात खालचे आणि त्याच्यापेक्षा खाली पकडले जायचे ते अनटचेबल्स, म्हणजे ज्या खालच्या जाती आहेत, जसं की चांभार, महार वगैरे अशा ज्या जाती आहेत त्या लोकांना गावात फिरणं, सार्वजनिक विहिरीवरून पाणी घेणं, मंदिरात जाणं या सगळ्या गोष्टींपासून रोखलं जायचं. इव्हन आज सुद्धा भारताच्या बऱ्याच भागांमध्ये मंदिरात जाण्यापासून या खालच्या शूद्र लोकांना रोखलं जातं. सो ही जी प्रॅक्टिस होती यालाच म्हणायची अनटचॅबिलिटी किंवा अस्पृश्यता. ही प्रॅक्टिस भारतात मोडावी याच्यासाठी हे आर्टिकल आणलेलं होतं, अस्पृश्यता निर्मूलन. सो अनटचॅबिलिटी कुठल्याही फॉर्म मध्ये असो, कुठल्याही प्रकारची असो, अस्पृश्यतेची कुठलीही प्रॅक्टिस असो, ती कायद्यात्मक गुन्हा आहे आणि त्याच्यावर दंड आणि शिक्षा दोघं सुविधा आहेत. त्या व्यक्तीला जेल, जो ह्या प्रॅक्टिसला पुढाकार देतोय किंवा या प्रॅक्टिसला डेव्हलप करतोय, पुढे आणतोय, त्याला शिक्षाही होऊ शकते आणि त्याच्यावरती फाईन सुद्धा बसू शकतो. सो कोणीही मागासवर्गीय किंवा पुढचे किंवा मागचे किंवा खालची जात वरची जात असा काही प्रकार असेल तर तिथे ही प्रॅक्टिस, त्याला ही प्रॅक्टिस म्हणू शकतात आणि त्याच्या विरुद्ध कायदे केले जाऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त गुन्हा सुद्धा दाखल केला जाऊ शकतो. हा एक मोठा ऑफेन्स किंवा पनिशेबल ऑफेन्स मानला जातो. ठीक आहे. सो अस्पृश्यता निर्मूलन हे सुद्धा आपल्या मूलभूत अधिकारांमध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि आर्टिकल 17 मध्ये हा एक खूप महत्वाचा विषय बनवलेला आहे. याच्यात सर्व प्रकारची अस्पृश्यता नाकारलेली आहे. पुढे आता आर्टिकल 18. आर्टिकल 18 मध्ये अबॉलिशन ऑफ टायटल्स येतो. आता अबॉलिशन ऑफ टायटल्स म्हणजे काय? पूर्वीचे जे लोक होते आपले ब्रिटिश काळ, त्यांना खूप सारे टायटल होते, राजा, महाराजा, सम्राट किंवा
मुनीमजी किंवा राय बहादूर, बहादूर साहेब, असे खूप सारे टायटल होते. ठीक आहे, देशमुख, सर देशमुख असे टायटल होते. हे टायटल्समुळे काय व्हायचं की समाजामध्ये वेगळेपणा दिसायचा, भेदभाव दिसायचा. म्हणजे एकाचं नाव टायटल आणि दुसरा बिचारा सर्वसामान्य. सो हे जे टायटल्स आहेत हे टायटल्स नाकारण्यात आले. आपल्या देशात कोणालाही टायटल दिलं जाऊ शकत नाही. जर आहे तर ते टायटल अनकॉन्स्टिट्युशनल आहे. ते फक्त वापरताय, अजून काही त्याच्यावर कायदे म्हणजे कारवाई करण्यात आली नाही असा त्याचा अर्थ होतो. पण मग ते काय कायदेशीर रिकॉग्नायझेबल आहे का, लिगली रिकॉग्नायझेबल आहे का, नाही. जसं की एखादे राजे आहेत किंवा महाराजे आहेत, उदाहरणार्थ जसे आपले उदयनराजे भोसले किंवा संभाजीराजे भोसले यांना छत्रपती, युवराज असे टायटल आहेत. घटनेनुसार हे टायटल अलाउड नाही, घटनेनुसार हे टायटल बेकायदेशीर आहे. पण मग कोणी त्याच्यावर काही कारवाई करत नाही ना, कारण कोणाला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. जर कोणी तसा काही केस टाकली तर त्यांना ते टायटल वापरण्यापासून मना केलं जाऊ शकतं. आणि त्या लोकांचं एक्सप्लेनेशन काय असेल की हे टायटल आम्ही स्वतःने वापरत आहे, लोक आम्हाला हे टायटल किंवा ही पदवी देत आहेत. सो असा त्याचा अर्थ होतो. पण मग जरी टायटल्स नाकारलेले आहेत तरी याच्यात एक गोष्ट ध्यानात घ्यायची, डोमेस्टिक म्हणजे देशातल्या देशात सुद्धा कुठलं टायटल स्वीकारायची अधिकार तर नाहीच आहे, पण दुसऱ्या देशांकडून सुद्धा टायटल स्वीकारायचा अधिकार भारताच्या नागरिकांना नाही. उदाहरणार्थ दुसऱ्या एखाद्या देशाने काहीतरी पदवी आपल्याला बहाल केली तर आपल्याला जर ती पदवी किंवा तो सन्मान घ्यायचा असेल तर आपल्याला आपल्या देशाच्या सरकारला विचारून ते काम करावं लागतं. आणि मग जर भारत सरकारने परवानगी दिली की ठीक आहे, त्या देशाचा सन्मान आहे, तुम्ही हा स्वीकारू शकता, तरच आपण तो सन्मान स्वीकारायला जाऊ शकतात. उदाहरणार्थ ब्रिटनमध्ये ब्रिटिश सरकार जगातल्या बऱ्याच लोकांना नाईटहूड देत असते. नाईटहूड म्हणजे काय, त्यांच्या देशाचा सगळ्यात मोठा सन्मान आहे. नाईटहूड दिल्यावर आपल्या नावापुढे टायटल लागतं सर. जसं की तुम्ही आयझॅक न्यूटनचं नाव वाचलं असेल तर तिथे सर आयझॅक न्यूटन. ठीक आहे, असंच टायटल रवींद्रनाथ टागोर साहेबांना सुद्धा दिलं होतं स्वातंत्र्याच्या आधी. तर त्यांचं सुद्धा नाव सर रवींद्रनाथ टागोर असं झालं होतं. नंतर त्यांनी ते टायटल परत करून दिलं, तुमच्यासारख्या बेकार देशाची गरज नाही. तो तसं नव्हतं, ते वेगळं होतं, ते इतिहासाचा भाग आहे, त्यानंतर कधीतरी बघू. पण रवींद्रनाथ टागोरांनी ते टायटल परत केलं होतं. सो समजा आज जर आपल्या देशातल्या एखाद्या नागरिकाला ब्रिटिश सरकार नाईटहूड देत असेल तर त्या नाईटहूडमुळे त्या व्यक्तीच्या नावापुढे काय लागेल, सर. पण मग असं टायटल स्वीकारायचा अधिकार आपल्याकडे आहे का, नाही. जर आपल्याला तो सन्मान स्वीकारायचा आहे तर आपल्याला भारत सरकारची परवानगी घ्यावी लागेल. भारत सरकारने जर परवानगी दिली, ठीक आहे तुम्ही तो सन्मान घ्या, तर आपण तो सन्मान घेऊ शकतो. पण मग ते सर नावापुढे वापरायचं की नाही याच्यासाठी सुद्धा भारत सरकारची परवानगी लागेल. पण सहसा ती परवानगी भेटत नाही. तर भारतातले ज्याही लोकांना नाईटहूड भेटतं त्यांच्या नावापुढे सर असा शब्द वापरला जात नाही. सो भारतात टायटल्स नाकारले जातात. पण जरी टायटल्स नाकारले जातात तरी बऱ्याच लोकांनी असं म्हटलं होतं की हे जे पुरस्कार दिले जातात, पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न, हे पुरस्कार मग घटनेच्या विरोधात जात आहे. ठीक आहे, पण मग आता सुप्रीम कोर्टाने याच्यात काय सांगितलं की आर्टिकल 18 टायटल्सला नकार देते. ठीक आहे, मान्य, पदव्यांना म्हणजे असे नावापुढे काहीतरी पदव्या लावणं याला नकार देते. पण आर्टिकल 18 मेरिटला नाकारत नाही. आणि भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण हे जे पुरस्कार आहेत हे काय तुम्हाला काही तुमच्या पर्सनल कॉन्टॅक्टमुळे नाही भेटत. हे तुम्हाला तुम्ही जे काम केलंय समाजात चांगलं किंवा तुमच्या शैक्षणिक क्षेत्रात त्याच्यामुळे भेटतात. आजकाल ते मॅनेज पण व्हायला लागले. बट महत्वाचं काय की हे पुरस्कार तुम्हाला तुमच्या चांगल्या कामाचा एक सन्मान म्हणून किंवा तुमच्या कामाची दखल म्हणून हे टायटल्स किंवा हे पुरस्कार दिले जातात. टायटल नसतात ते, हे पुरस्कार दिले जातात, हे सन्मानपत्र दिले जातात. पण सुप्रीम कोर्टाने तिथे काय सांगितलं, हे पुरस्कार जरी कायद्याने व्हॅलिड आहेत, पुरस्कार जरी कायद्याने स्वीकारण्यायोग्य आहेत, तरी त्यांचा टायटल म्हणून तुम्ही वापर करू शकत नाही, त्यांचा पदवी म्हणून वापर करू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीला समजा भारतरत्न किंवा पद्मश्री भेटला तर तो त्याच्या नावापुढे असं नाही म्हणू शकत पद्मश्री टिंब टिंब असं, जे त्याचं XYZ, पद्मश्री XYZ असं नाव नाही घेऊ शकत. कारण का, त्याला ती परवानगीच नाही. सो नावापुढे टायटल वापरण्याची परवानगी त्याला नसते. याचा अर्थ काय की तुम्ही मेरिट घेऊ शकतात, पुरस्कारही घेऊ शकतात. हा, समजा तुम्ही शिकून डॉक्टर झाले किंवा PhD केली, मग डॉक्टर लागले तुमच्या पुढे, तर तेव्हा त्यावेळेस तुम्ही नावापुढे डॉक्टर लावू शकता. म्हणजे तुमच्या प्रोफेशनमुळे किंवा एज्युकेशनमुळे जर तुम्हाला एखादी पदवी भेटली, त्या पदवीचं जर काही प्रेफिक्स असेल किंवा त्याचा काही एक शब्द असेल तर तो तुम्ही वापरू शकतात, कारण तो तुम्ही तुमच्या कष्टाने मिळवलेला आहे. जन्मजात कोणी तुम्हाला ती पद दिलेलं नाही, ते टायटल दिलेलं नाही. सो असे टायटल्स अलाउड असतात जे मेरिटच्या जोरावर किंवा तुम्ही स्वतःच्या कष्टाच्या जोरावर मिळवतात. पण असे टायटल्स नाही जे जन्माने किंवा वंशाने किंवा घराच्या परंपरेने भेटतात.
ठीक आहे, हे झालं तुमचं आर्टिकल 18. आणि आता याच्यातलं सगळ्यात महत्वाचं असेल ते असेल तुमचं आर्टिकल 19. आर्टिकल 19 हे अतिशय महत्वाचं आणि कदाचित सगळ्यात मोठं आर्टिकल आहे. सगळ्यात म्हणजे व्हॅल्यूच्या गोष्टीने सगळ्यात मोठा आहे. आर्टिकल 19, 20 आणि 22 हे तिघं आर्टिकल, आर्टिकल 19, 20, 21 आणि 22 हे 4 आर्टिकल, चारही आर्टिकल तुम्हाला ह्या देशात तुमच्या मर्जीने तुमच्या हक्काने जगण्याचा पूर्ण हक्क हे आर्टिकल्स देतात. त्याच्यातलं आर्टिकल 19, आर्टिकल 19 मध्ये तुमचे जे व्यक्तिगत अधिकार आहेत किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य आहेत, फ्रीडम्स ऑफ, तुमचे जे फ्रीडम्स आहेत 6 फ्रीडम हे आर्टिकल 19 मध्ये दिलेले आहेत. एकेकाळी राईट टू प्रॉपर्टी पण याच्यात होता, पण तो आता काढून टाकलेला आहे. पण आपल्याला ह्याच 6 गोष्टींवर आज फोकस करायचा आहे. आर्टिकल 19 मध्ये सगळ्यात पहिलं जे फ्रीडम दिलेलं आहे ते फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन. ठीक आहे, म्हणजे काय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तुमचं विचार किंवा तुमचे मत मांडायचा अधिकार. याचा अर्थ काय, तुमच्या मनात जेही असेल फक्त त्याच्यातनं तुम्ही कोणाचा अपमान करू नये आणि ती माहिती जर सत्य असेल तर तुम्ही ती माहिती जनतेसमोर मांडू शकता. तुम्हाला तो पूर्ण अधिकार आहे. कसा की समजा तुमचं एखादं ओपिनियन आहे किंवा तुमचं एखादं मत आहे ते मांडायचा अधिकार आहे. जसं लोकांना त्यांचं मत मांडायचा अधिकार आहे तसंच तुम्हाला सुद्धा तुमचं मत मांडायचा अधिकार आहे. यालाच फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन म्हणतात. पण मग याचा अर्थ एवढाच होतो का की तुम्ही काहीतरी बोलणार आणि तेवढंच फक्त? नाही, याच्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ फ्रीडम ऑफ प्रेस, फ्रीडम ऑफ न्यूजपेपर, फ्रीडम ऑफ मीडिया किंवा फ्रीडम ऑफ टेलिकास्ट, फ्रीडम ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा याच्यात येतं. तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट करायचा सुद्धा अधिकार फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन देतं. जर तुम्ही एखादा उद्योग करत असाल तर आपल्याला ह्याचे खूप सारे अधिकार भेटतात. सुप्रीम कोर्टाने त्याच्या व्याख्येत खूप सारे अधिकार अजून जोडलेले आहेत, पण आपल्याला ती कल्पना नसते. सो फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन मध्ये हर एक प्रकारे तुम्ही शाब्दिक तुमचं व्यक्तिगत मत मांडा किंवा कार्टुनिस्ट असतात बघा, कार्टून मध्ये व्यंगात्मक कार्टून मध्ये ते त्यांचं ओपिनियन मांडतात. सो कार्टुनिस्ट जे आहेत त्यांचं ते मत मांडतात. एखाद्या न्यूजपेपर मध्ये आर्टिकल लिहिलं किंवा एखाद्या न्यूज चॅनलला इंटरव्ह्यू दिला किंवा एखादा मूवी बनवला तुमचं ओपिनियन मांडण्यासाठी किंवा एखादी शॉर्ट फिल्म बनवली किंवा हर एक प्रकारमध्ये एखादं चित्र काढलं त्या चित्रातनं तुम्हाला तुमचं मत मांडता येतंय किंवा एखादी पेंटिंग काढली मोठी त्याच्यातनं मत. सो हर एक प्रकारे ज्याही प्रकारे तुम्ही तुमचं मत मांडू शकता त्या प्रकारे तुम्हाला तुमचं मत मांडायचा अधिकार आहे. फक्त याच्यात बेसलेस किंवा कुठलाही पुरावा नसताना दुसऱ्याचा अपमान होईल असं मत मांडता येत नाही. एवढी एकच गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरा जो अधिकार याच्यात भेटतो तो आहे की असेंबल पीसफुली आणि विदाउट आर्म्स, म्हणजे पीसफुल असेंब्ली. म्हणजे काय, आंदोलन वगैरे करायला बसले तर तुम्ही तिथे शांततेपूर्वक आंदोलन सुद्धा करू शकता. शांततेपूर्वक काय, इव्हन नारेबाजी सुद्धा करू शकता. फक्त तुम्हाला शस्त्र घेऊन आंदोलनाला जायचं नाही. चालला तलवार घेऊन दिल्लीला आंदोलनाला काट डालेंगे तेव्हा मात्र सरकारला तुमच्या विरोधात ऍक्शन घ्यायचा अधिकार भेटतो. शस्त्र घेऊन आंदोलनाला जाणं याचा अर्थ काय होतो, सशस्त्र उठाव, की तुम्ही सरकारच्या विरुद्ध बंड पुकारायला चालले आणि आता तुम्ही काय करताय, या देशाचं सरकार स्वतःच्या हातात घेऊ पाहताय असा त्याचा अर्थ होतो. म्हणून सरकार त्याच्या विरोधात कार्यवाही करू शकते आणि त्याच्यात जेवढी कडक कारवाई गरजेची असेल तेवढी कडक कारवाई सरकार करू शकते. पण जर तुम्ही निशस्त्र पद्धतीने मोकळ्या हाताने फक्त तुमचा एक विचार घेऊन आंदोलनाला जात असाल तर तुम्हाला तसं आंदोलन करायचा पूर्ण अधिकार घटनेने दिलेला आहे आणि कोणीही तुम्हाला ते आंदोलन करण्यापासून रोखू शकत नाही. याचंच उदाहरण अण्णा हजारेंनी जे उपोषण केलं होतं काँग्रेसच्या विरोधात, ते उपोषण तुम्हाला आठवत असेल किती मोठं आंदोलन देशभर झालं होतं. त्याच्यानंतर आंदोलनांना मोठं होऊच दिलं नाही, कारण मोठे आंदोलन झालं की सरकार बदलून जातं. ठीक आहे. हा, पुढचा जो अधिकार तुम्हाला याच्यात भेटतो तो आहे संघटना स्थापन करायचा किंवा असोसिएशन स्थापन करायचा. असोसिएशन आणि युनियन दोघं. सो काही ठराविक लोकांचा एक ग्रुप काही संघटना स्थापन करू इच्छितो, याच्यात राजकीय पक्ष स्थापन करायचा सुद्धा अधिकार तुमचा त्याच्यातच येतो. हा, तुम्ही असोसिएशन स्थापन करू शकतात पण त्याला राष्ट्रीय दर्जा द्या किंवा असं प्रमाणपत्र द्या, प्रमाणित करून घ्यायचा अधिकार तुम्हाला भेटत नाही. उदाहरणार्थ समजा मी एक राजकीय पक्ष चालू केला, ठीक आहे, माझ्या पक्षाचं नाव मी ठेवलं की निर्भय भारत, ठीक आहे, निर्भय भारत किंवा लोकशाही भारत पक्ष असं काहीतरी नाव ठेवलं. पक्ष स्थापन करता येईल मला, पण इलेक्शन कमिशनने त्या पक्षाला मान्यता द्यावी किंवा प्रमाणित करावं, प्रमाणपत्र द्यावं असा माझा अधिकार नाही. जर मला तेवढं सफिशियंट मतदान पडत असेल माझ्या पक्षाला तरच ते तसं प्रमाणपत्र देतील. पण जर माझा पक्ष स्थापन करायचा असेल तर तो मी करू शकतो. तसंच एखादी संघटना जसं की कामगार संघटना असतात, रिक्षा चालक मालक संघटना, रिक्षा किंवा बस ड्रायव्हर्स किंवा बसचे
चालक कंडक्टर संघटना अशा असतात बघा. मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये, मोठ्या मोठ्या संघटनांमध्ये असे जे कामगार वर्ग असतात त्यांच्या सुद्धा संघटना असतात. तशा संघटना, कामगार युनियन वगैरे स्थापन करायचा अधिकार आपल्याला आहे. त्याचं उदाहरण ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, जसं की आयटक, अशा संघटना स्थापन करायचा अधिकार आपल्याला घटनेने दिलेला आहे. पुढचा जो अधिकार असतो तो आहे तुमचा भारतात तुम्हाला जिथेही वाटलं, टेरिटरी ऑफ इंडिया, तिथे मुक्तपणे मुक्त संचार किंवा फिरायचा अधिकार. आता हा जो फिरायचा अधिकार असतो याच्यात भारतातल्या कुठल्याही भागात तुम्ही फिरायला जाऊ शकता. तुम्ही कुठल्या राज्याचे नागरिक आहे, कुठे गेलेत कुठे नाही याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त जे रेस्ट्रिक्टेड एरिया आहेत, म्हणजे समजा एखादा आर्मीचं कॅन्टोन्मेंट आहे किंवा एखादी रिसर्च फॅसिलिटी आहे, नाही मला फिरायचा अधिकार आहे, मी चाललो तिथं, तर तसं चालणार नाही. फिरायला अधिकार आहे म्हणून काय राष्ट्रपती भवनात थोडी घुसणार आहे, गोळ्या घालून देतील ते. ठीक आहे. सो तुम्हाला फिरायचा अधिकार आहे. फक्त काही ठराविक जागा जिथे सरकारने नोटिफाय केलेलं आहे की ह्या जागा सार्वजनिक संरक्षणासाठी किंवा राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्वाच्या आहेत, तिथे सर्वसामान्य नागरिकांना परवानगी नसेल तिथे तुम्हाला जाता येणार. कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाही. म्हणजे उगाच फिरायला निघालो म्हणून लोकांच्या शेतातून जाणार का, तसं सुद्धा अलाउड नसतं. बाकी तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात, कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही. पूर्ण भारतात तुम्हाला फिरायचा पूर्ण अधिकार देण्यात आलेला आहे. याच्यासोबतच तुम्हाला भारतातल्या कुठल्याही भागाचा रहिवासी व्हायची पूर्ण परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजे समजा तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात पण तुम्हाला आता केरळला जाऊन सेटल व्हायचंय, तुम्ही होऊ शकता. तुम्ही बेंगलोरला जाताय जॉबला, तिथं सेटल व्हायचंय, होऊ शकता. म्हणजे भारतातल्या कुठल्याही राज्यात तुम्ही गेले, भारतातल्या कुठल्याही राज्यात जाऊन तुम्ही तिथले रहिवासी होऊ शकतात. रहिवासी झाल्यानंतर तुम्ही तिथला मतदानाचा अधिकार सुद्धा मिळवू शकता. सर्व गोष्टी इथे सुद्धा त्याच पद्धतीचे बंधन आहेत, जसं की रेस्ट्रिक्टेड एरियामध्ये जायचं नाही किंवा ठराविक एरियाला तुम्ही तिथले रहिवासी होऊ शकत नाही, असे काही अटी दिलेले असतात. जसं की तुम्ही जर नॉर्थ ईस्ट वगैरे तिकडे गेले किंवा महाराष्ट्रातले सुद्धा काही ट्रायबल एरिया आहेत, ट्रायबल लोकांचं किंवा त्याच्या भटक्या विमुक्त त्याच्या मागासवर्गीय जमाती आहेत, तिथल्या लोकांचं संरक्षण व्हावं म्हणून तिथे लोकांना सेटल व्हायचा किंवा रहिवासी व्हायचा अधिकार देण्यात आलेला नाहीये. तिथे सर्वसामान्य लोक ट्रायबल लोकांमध्ये जाऊन तिथे रहिवासी बनू शकत नाही. ठराविक तेवढे जे भाग आहेत त्यांना बंधन लावलेलं आहे किंवा त्या भागाला रेस्ट्रिक्टेड झोन म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. जसं की नॅशनल पार्क असतं किंवा एखादं बायोस्फिअर, बायोडायव्हर्सिटी रिझर्व्ह असतं. ठीक आहे. तर हे जे नॅशनल पार्क वगैरे आहेत किंवा टायगर रिझर्व्ह आहेत, तिथे लिहिलेलं असतं किंवा तिथे ठरलेलं असतं की ह्या एरियामध्ये बाहेरून लोकांना राहायला येऊ द्यायचं नाही. जे ऑलरेडी तिथं राहत आहेत त्यांना राहू देतात, पण बाहेरून लोकांना तिथे आता रहिवासी बनवू देत नाही. का? कारण ते जे वन्यजीव आहेत किंवा ते जे एक एन्व्हायरमेंट आहे, वातावरण आहे, तिथल्या वातावरणाला संरक्षित करणे, तिथल्या निसर्गाला संरक्षित करणे, तिथल्या वन्यजीवांना आणि तिथल्या वनस्पतींना संरक्षित करणे, हे त्याच्या मागचा हेतू असतो. सो अशा जागेवर तुमच्यावर बंधन घालू शकतात. पण बाकी जिथे सगळे लोक राहतात तिथे आपल्याला राहण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मग तुमची जात पात धर्म वर्ण, तुम्ही स्त्री आहात पुरुष आहात, काही बघितलं जात नाही. तुम्हाला तिथे राहायची पूर्ण परवानगी असते. आणि लास्ट वाला आहे की तुम्हाला ह्या देशात कुठलाही प्रोफेशन किंवा कुठलाही व्यवसाय करायचा अधिकार आहे. कुठलाही व्यवसाय करायचा अधिकार आहे म्हणून काय रस्त्यावर चादर टाकून गांजाच्या पुड्या विकायला सुरुवात करणार का? नाही. कुठलाही व्यवसाय करायचा अधिकार आहे, पण कुठला व्यवसाय ज्याला कायद्याने मान्यता दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल किराणा दुकान टाकायचंय. किराणा दुकान टाकण्यासाठी काही पीएचडी लागते का? नाही. किराणा दुकान तुम्हाला जेव्हा वाटेल, जिथे वाटेल, जसं वाटेल तसं तुम्ही टाकू शकता. पण दवाखाना टाकायचंय तर दवाखाना टाकण्यासाठी सरकारने बंधन केलंय ना, तुमच्याकडे मेडिकल लायसन्स पाहिजे. प्रॅक्टिस करण्यासाठी डॉक्टरकीचं लायसन्स लागतं ना. विदाऊट लायसन्स कसं? नाही आज माझा मूड झाला, मी आज दवाखाना टाकेल. इंजेक्शन कसं काय मारशील? बरोबर आहे ना. कुठं कुठं इंजेक्शन बसेल, ते चुकीच्या जागेवर बसलं तर ते आयुष्यभराचं दुखणं होऊन जातं. त्याच्यामुळे काही ठराविक व्यवसायासाठी ठराविक डिग्री असावी. जसं की डॉक्टर बनायचंय, दवाखाना टाकायचं तर डॉक्टर असणं कंपल्सरी आहे. मेडिकल टाकायचं तर ऍटलीस्ट डी फार्मसी, डिप्लोमा इन फार्मसी तरी कंपल्सरी आहे. अशा काही अटी सरकारने केलेल्या आहेत. सो कुठलंही प्रोफेशन करू शकतात. याचा अर्थ काही करणार, ड्रग्ज विकणार, नाही मी आता गांजाची शेती करेल, शेती करायची परवानगी, मग गांजाची थोडी शेती करणार. असे कुठले व्यवसाय जे सरकार मान्य आहेत, ज्यांना ते ठराविक अटी ते आपण पूर्ण करतो, तरच तुम्हाला तो व्यवसाय करायचा अधिकार आहे. जसं की दवाखान्याचं झालं किंवा मेडिकलचं झालं किंवा दुसरे काही उद्योग असतील त्यांच्यासाठी. ठीक आहे. सो ह्या प्रकारे आर्टिकल 19 पर्यंतचे मूलभूत अधिकार आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण आर्टिकल 20 पासून पुढचे मूलभूत अधिकार बघू. एकदा सगळे आर्टिकल संपले की त्याच्यानंतर आपण जे मूलभूत अधिकार आहेत, या मूलभूत अधिकारांमध्ये ज्या बेसिक संकल्पना आहेत, जसं की
तुम्हाला पुढे अध्यादेश पाहायला भेटतील, त्याच्यासोबतच मूलभूत अधिकार न्यायप्रविष्ट कसे आहेत ते पाहायला भेटेल, किंवा कुठे कुठे मूलभूत अधिकारांना एक एक्सेप्शन दिलेलं असतं, किंवा अपवाद काय काय आहेत मूलभूत अधिकारांना हे पाहायला भेटतील. डीपीएसपी आणि मूलभूत अधिकारांमध्ये काय फरक आहे हे सुद्धा पाहायला भेटतील. या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चरला बघू, पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.